नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 10 आजपासून आपली सुरुवात होत आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल पहिलं प्रकरण. याच्यामध्ये आपण शिकणार आहोत मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर मेथडनं लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे ते आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि शेवटी अप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन याच्यामध्ये स्पेशली वर्ड प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. तर लिनियर इक्वेशन म्हणजे काय, इथं याची 2 वाक्यामध्ये 2 लाईनमध्ये इथं डेफिनेशन दिलेली आहे. ॲन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. म्हणजे कोणतंही इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असतील आणि त्याचं प्रत्येक टर्मच्या पॉवर डिग्री ही 1 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन आपण म्हणू शकतो. ax + by + c हे लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे. अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स a b c are real numbers and a b are not equal to 0 at the same time. एक्झाम्पल दिलेलं आहे 3x - 4y + 12 इज इक्वल्स टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. बघा इथं ax + by + c याच्यासोबत याला कम्पेअर करायचं आहे प्रत्येक वेळी. 3x - 4y + 12 बघा प्रत्येक याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे xy. रिअल नंबर a b c इथं 3 4 आणि 12 दिलेला आहे. c हा याच्यासोबत कोणता व्हेरिएबल नाही आहे, कॉन्स्टंट आहे. 3x - 4y + 12 इज इक्वल्स टू 0 म्हणजे हे झालं आपलं लिनियर इक्वेशन. खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नंबर पहिला सॉल्व करून दिलेला आहे. 4m + 3n इज इक्वल्स टू 12 इज द लिनियर इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असा क्वेश्चन इथं केलेला. तर बघा डेफिनेशनवरून आपण याला कम्पेअर करूया. ॲन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल आहे इथं m आणि n अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 आणि प्रत्येक टर्म म्हणजे 4m ही एक टर्म आहे, 3n ही एक टर्म आहे आणि 12 ही सुद्धा कॉन्स्टंट टर्म आहे. या ठिकाणी त्याचा पॉवर त्याची डिग्री 1 आहे, इथेही 1 आहे म्हणजे दिसत नाही म्हणजे तिथं 1 आहे इज इक्वल्स टू 12. तर हे झालं लिनियर इक्वेशन. मग आता पुढचं इक्वेशन याच्यासोबत आपण कम्पेअर करूया. इक्वेशन सेकंड 3x² - 7y इज इक्वल्स टू 13 हे लिनियर इक्वेशन आहे का. तर बघा ॲन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल आहे अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 आणि डिग्री प्रत्येक टर्मची 1 असायला पाहिजे. इथं डिग्री म्हणजे पॉवर इथं स्क्वेअर दिलेला आहे म्हणजेच हे लिनियर इक्वेशन नाही आहे. तिसरं एक्झाम्पल बघूया. √2x - √5y इज इक्वल्स टू 16 ही लिनियर इक्वेशन आहे का. पुन्हा याला आपण जनरल फॉर्म आणि डेफिनेशनसोबत कम्पेअर करूया. जनरल फॉर्म ax + by + c इज इक्वल्स टू 0 आणि जे आपली डेफिनेशन आहे ॲन इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. त्या कारणाने इथे हे लिनियर इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आहे 4th नंबरचं इक्वेशन 0x + 6y - 3 इज इक्वल्स टू 0 हे लिनियर इक्वेशन आहे का. आहे तर का आहे आणि नाही तर का नाही याचे आपल्याला रिझन्स माहीत असायला हवे. इथं नाही दिलेलं आहे तर मग याचं रिझन ह्या इथं दिलेलं आहे. अँड AB आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाईम म्हणजेच इथं दिलेल्या कंडिशननुसार ए बी पैकी कोणतीही टर्म 0 नको आहे. हे आपल्याला इथं 0 आलेलं आहे म्हणून ही लिनियर इक्वेशन नाही आहे. त्याच्यानंतरचं इक्वेशन दिलेलं आहे सेम. इथं पहिली टर्म 0 होती, इथं दुसरी टर्म 0 आहे म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही आहे. त्याच्यानंतर 4/x + 5/y इज इक्वल्स टू 4 आपल्याला जे आहे मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजे. ax + by + c इथं मल्टिप्लिकेशन a आणि x मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, b आणि y मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तर या ठिकाणी बघा 4 आणि x हे मल्टिप्लिकेशनमध्ये नसून डिवाईडमध्ये दिलेलं आहे, अपॉनमध्ये दिलेलं आहे. त्या कारणाने हे सुद्धा लिनियर इक्वेशन नाही आहे.
त्याच्यानंतर 7 नंबरचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. याला जर आपण जनरल फॉर्मसोबत कम्पेअर केलं तर जनरल फॉर्ममध्ये ax प्लस by axy असं लिहिलेलं नाही आहे. म्हणून या कारणाने 4xy ही टर्म इथं इनव्हॅलिड झाली. त्या कारणाने हे लिनियर इक्वेशन नाही आहे. याच्यामध्ये पेज नंबर 2 वर असलेलं सॉल्व्ड एक्झाम्पल आज आपण इथं समजून घेणार आहोत. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे वरच्या 3 लाईनमध्ये समजून दिलेलं आहे आणि सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हे आता आपण सॉल्व करणार आहे. तर दिलेले इक्वेशन ॲज इट इज लिहून 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8, 3x प्लस y 3x प्लस y इज इक्वल्स टू 2. इक्वेशन 1 इक्वेशन 2. मेथड 1 नुसार म्हणजे मेथड 1 दिलेला आहे इलिमिनेशन मेथड, यानुसार आपण ही इक्वेशन इथं सॉल्व करत आहे. 5x इथं 5x आहे, इथं 3x आहे, इथं 3y आहे आणि इथं फक्त y आहे. ठीक आहे. इज इक्वल टू 8 आहे, इथं 2 आहे. आपल्याला लिनियर इक्वेशन पहिलं आणि दुसरं जे आहे ते थोड्या प्रमाणात म्हणजे सारखं दिसेल असं करायचं आहे. सारखं दिसण्यासाठी आपण काय करू शकतो, इथं लेट्स मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3 टू बोथ साइड्स. आता इक्वेशन 2ला आपण 3ने मल्टिप्लाय करत असताना 3 जा 9x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल्स टू 2 इंटू 3 6. इक्वेशन मिळालं आपल्याला, जे काही इक्वेशन मिळालं त्याला इक्वेशन 3 असं नाव देऊ. नाव इक्वेशन 1 अँड 3. आता बघा इक्वेशन 1 मायनस 3y आहे आणि इक्वेशन 3 प्लस 3y आहे. याच्या खाली इक्वेशन 1 लिहून घेऊ. 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8 इक्वेशन 1. ठीक आहे. लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3ला आपण आता ॲड करणार आहोत, कारण की इथं प्लसचं चिन्ह इथं मायनस. जर दोघांचंही मायनसचं चिन्ह असतं तर आपण सबट्रॅक्ट केलं असतं, किंवा दोघांचंही चिन्ह सारखं असतं प्लस असतं तरी सबट्रॅक्ट केलं असतं. तर इक्वेशन 1 आपण पहिलं लिहूया. 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8 इक्वेशन 1 आणि 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6 इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि 2 आपण करणार आहोत प्लस. आता याच्यामध्ये 3y कॅन्सल, 5 प्लस 9 इथं होतात 14x. ठीक आहे. 9x प्लस 5x इज इक्वल्स टू 14x इज इक्वल्स टू 8 प्लस 6 इज इक्वल्स टू 14. आपल्याला प्राप्त झालेला आहे 14x इज इक्वल्स टू 14, x इज इक्वल्स टू 14. हा इंटूला इकडे त्यांनी डिवाईडला होता. 14 गेट कॅन्सल. x इज इक्वल्स टू 1. x इज इक्वल्स टू 1. आता बघा इकडं उर्वरित भाग इकडं सॉल्व करत आहे. सबस्टिट्यूट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये किंवा कोणत्या इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवू शकता. इक्वेशन 1मध्ये ही व्हॅल्यू ठेवू आपण. इक्वेशन 1 आहे 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. 5xच्या ठिकाणी 1 मायनस 3y इज इक्वल्स टू 8. 5 1 जा 5 मायनस 3y इज इक्वल्स टू 8. मायनस 3y इज इक्वल्स टू 8. हा 5 इकडे गेल्यानंतर मायनस 5 होणार. मायनस 3y इज इक्वल्स टू 8 मायनस 5 म्हणजे 3 येणार. त्याच्यानंतर मायनस 3y इज इक्वल्स टू 3 आपल्याला मिळालेलं, इथं रिपीट टर्म लिहिलेलं. y इज इक्वल्स टू 3 अपॉन मायनस 3. 3 गेट कॅन्सल. इथं मायनसचं चिन्ह एका ठिकाणी म्हणून -1.
सोल्युशन x, y इज इक्वल्स टू 1, -1 याप्रमाणे. आय होप तुम्हाला हे सगळं प्रॉब्लेम समजलं असेल. याला एलिमिनेशन मेथड म्हटलं जातं. मेथड 2 नुसार आपण बघूया. 5x minus 3y इज इक्वल्स टू 8. इक्वेशन 1. 3x plus y is equals to 2. इक्वेशन 2. सोल्युशनमध्ये फ्रॉम इक्वेशन 2 वरून आपण बघा आता काय करणार आहोत. y इज इक्वल्स टू 2. बघा y इज इक्वल्स टू 2 ॲज इट इज. हा प्लस 3x जो आहे ना तो इकडे इज इक्वल टूच्या चिन्हाच्या इकडे नेला की तो -3x असा होऊन जाते. आणि आता इथं आपल्याला एक व्हॅल्यू भेटलेली आहे. आता याला आपण सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल्स टू 2 - 3x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आता yच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू ठेवू. ही व्हॅल्यू y जिथं असेल तिथं 5x - 3y जिथं आहे तिथं 2 - 3x असं लिहू इज इक्वल्स टू 8. 5x मायनस 3 2 जा पहिला तर ब्रॅकेटमध्ये जेव्हा हे जाईल -3 2 जा 6 मायनस प्लस 3 3 जा 9 x इज इक्वल्स टू 8. एक्सच्या 2 टर्म आपल्याला मिळालेल्या आहे. 9x + 5x इज इक्वल्स टू 14x -6 इथे आहे इज इक्वल्स टू 8. 14x इज इक्वल्स टू 8. हा -6 इकडे गेल्यानंतर +6 होऊन जाईल. 14x इज इक्वल्स टू 14. x इज इक्वल्स टू 14/14. 14 गेट कॅन्सल. x इज इक्वल्स टू 1. यानुसार आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं मिळालेली आहे. तर बघा वायचं ह्या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला तयार करून ठेवला होता म्हणून याच्यामध्येच ठेवू. ठीक आहे. नाव y इज इक्वल्स टू 2 - 3x. y इज इक्वल्स टू 2 मायनस आता 3 इथं एक्सच्या ठिकाणी 1. y इज इक्वल्स टू 2. 3 1 जा 3 -3. ठीक आहे. तर आता y इज इक्वल्स टू 2 - 3. 2 आता 3मधून 2 जातात मोठ्या संख्येचं चिन्ह तर या ठिकाणी -1. बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं मिळाली होती जी 1 होती. इथं मिळाली जी -1 आहे. ठीक आहे. मग आता इथं लास्टमध्ये आपण कसं लिहू शकतो. सोल्युशन x, y इज इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू पहिलं 1 आणि वायची व्हॅल्यू नंतर -1. यानुसार दिलेलं सॉल्व्ड एक्झाम्पल आपण मेथड 1 आणि मेथड 2. मेथड 1 इलिमिनेशन मेथड होतं आणि मेथड 2 जे दिलेलं आहे ते वायचा फॉर्म्युला तयार करून पहिलं एक्सची व्हॅल्यू काढली आणि त्याच्यानंतर मग वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. यानुसार या ठिकाणी आपण इथं बघितलेलं आहे. एक्झाम्पल 2 परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं. याच्यामध्ये सॉल्व 3x + 2y इज इक्वल्स टू 29 आणि 5x - y इज इक्वल्स टू 18. ॲक्टिव्हिटी बेस हे प्रॉब्लेम आहे. ॲक्टिव्हिटी आपल्याला फिलअप करायचे आहे, सॉल्व करायचं आहे. लेट सॉल्व इक्वेशन्स बाय एलिमिनेटिंग y. फिल सुटेबली द बॉक्सेस बिलो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 असं दिलेलं आहे. आता इक्वेशन 2ला जेव्हा आपण 2ने मल्टिप्लाय करू तर काय येणार तर 5x आहे ना. तर इथं पहिल्या टर्मला 2ने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या टर्मला 2ने मल्टिप्लाय केलं आणि बोथ साईड आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं होतं म्हणून RHS आणि LHS या दोन्ही साईडला आपण 2ने मल्टिप्लाय केला. 5 2 जा इथं 10 आलेलं. 2y इथं -2 आहे. ठीक आहे. मायनसचं चिन्ह ऑलरेडी होतं. इज इक्वल टू 18 2 जा 36 म्हणून या बॉक्समध्ये 36 आला. लेट्स ॲड इक्वेशन 1 and 3. आता 1 आणि 3 आता हे नवीन जे इक्वेशन मिळालेलं 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते इक्वेशन 3 होतं. लेट्स ॲड इक्वेशन 1 and 3 मागच्या उदाहरणाप्रमाणेच ॲड केल्यानंतर आता म्हणजे इथं 10x - 2y हे हा बॉक्स हे व्यवस्थित टर्म इथं इक्वेशन 3ची लिहायची आहे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3.
आता 3 आहे इथं 10x आहे प्लस 2y इथं 2y येणार आणि इथं 36 येणार. मग आता 2y गेट कॅन्सल, 10 आणि 3 13x आणि 29 प्लस 36 इथं 65 येणार. 13 5 65 म्हणून x = 5 असं याचं एक्सची व्हॅल्यू निघाली. एक्सची व्हॅल्यू जी निघाली आपल्याला ते आपण कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवू शकतो, ते ज्या इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवाल त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर ठीक आहे एक्सची व्हॅल्यू 5, तर इथं बघा 3x 3 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे 5 प्लस 2y ॲज इट इज नंतर इज इक्वल टू 29. 3 5 15 प्लस 2y = 29. आता हा जो 15 आहे तो इज इक्वल टूच्या तिकडे गेल्यानंतर मायनस होऊन जाईल, म्हणूनच 2yच्या खाली 2y इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू -15. 29 - 15 म्हणजे 14 येणार आणि y = 7 अशी व्हॅल्यू इथं प्राप्त होणार. सोल्युशन x, y = 5, 7 हे झालं आपलं सोल्युशन. त्याच्यानंतर थर्ड इक्वेशन इथं सॉल्व करून द्या. थर्ड इक्वेशन आपण बघूया. थर्ड बघा दोन्ही इक्वेशन आता इथं दिलेलं आहे. 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11. याच्यामध्ये बघा इथं 15 आहे, इथं 15 आहे. पहिल्या एक इक्वेशनमध्ये y सोबत आलेला रिअल नंबर 15 आहे. सेम याचं इथं जो नंबर दिसत आहे इथंही तो नंबर दिसत आहे, इथं जो नंबर दिसत आहे इकडे तो नंबर दिसत आहे. असं जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हाला एक वेळा ॲड करायचा आहे आणि एक वेळा सबट्रॅक्ट करायचा आहे. इथे एक वेळा ॲड करून दिलेला आहे. ॲड केल्यानंतर जे काही प्राप्त झालं बघा, आता इथं ॲड केल्यानंतर जे प्राप्त झालं आपल्याला प्राप्त झालं आहे 32x + 32y = 32. म्हणजेच आता याला आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डिवाइड बाय 32 करायचं आहे. डिवाइड बाय 32 केल्यानंतर काय होईल आपल्याला x + y = 1 मिळेल. त्याच्यानंतर एक वेळा प्लस केल्यानंतर एक वेळा आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. त्याच इक्वेशन्सला घेऊन सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला मिळेल -2x + 2y = 10. डिवाइड बाय 2 जर आपण याला केलं तर -x + y = 5 असं मिळणार. इक्वेशन जे नवीन इक्वेशन प्राप्त झाले ॲड केल्यानंतर जे इक्वेशन प्राप्त झालं होतं इक्वेशन 3, हे इथे इक्वेशन 3 आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर जे इक्वेशन प्राप्त झालं इक्वेशन 4. 3 आणि 4 एकाखाली एक लिहिले. प्लस मायनसचा जो काही कॉन्सेप्ट असेल ठीक आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, ॲडिशन केलं हे दोन्ही टर्म इथं कॅन्सल होऊन जातील. y + y 2y 5 + 1 6. यानुसार y = 6/2 म्हणजेच y = 3 अशी येणार. मग याच्यानंतर इक्वेशन 3मध्ये कोणत्या इक्वेशनमध्ये तुम्ही वायची व्हॅल्यू पुट करू शकता. इक्वेशन 3मध्ये जेव्हा वायची व्हॅल्यू तुम्ही पुट कराल जिथं जिथं वाय असेल तिथं 3 लिहायचं. x + 3 = 1 आणि x = 1 - 3 तर x = -2. याप्रमाणे आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू प्राप्त झाल्या. x, y = -2, 3 इज द सोल्युशन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 हा सॉल्व करणार आहे.